एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं व्यंगात्मक गाणं वादात. शिवसैनिकांकडून कामराच्या खारमधील शोच्या सेटची तोडफोड, तर आमदार मुरजी पटेल यांच्याकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल. एकनाथ शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही, मंत्री उदय सामंतांचा इशारा. तर कुणाल कामरानं माफी न मागितल्यास तोंडाला काळं फासणार, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंकडून संताप व्यक्त. कुणाल की कमाल, शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाण्यानंतर संजय राऊतांकडून कुणाल कामराचं कौतुक. कामराचा व्हिडिओ राऊतांकडून रिट्विट करत शिंदेंना खोचक टोला. द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँड अप कॉमेडी शोचे आता पार्ट्स बंद पाडले, तर कामराच्या प्रकरणानंतर स्टँड अप कॉमेडी शो बंद करण्याचा निर्णय. आपलं कुणीच नसतं हे आपल्यानंच शिकवलं, लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं सूचक ट्विट. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार, तर घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण, नागपूर मनपाची फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस. एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरली आहे, आतमध्ये सगळे खोकेभाईच भरलेत, मनसेच्या बैठकीतनं राज ठाकरेंची जहरी टीका. आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी विधानं, जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेमध्ये नाही तर विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, मंत्री आशिष शेलार यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. युती धर्म आपलं कर्तव्य, महायुतीमध्ये वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नयेत. काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा चांगल्या गोष्टी आत्मसात करा, नांदेडमधल्या कार्यक्रमातून अजितदादांच्या सूचना. माझं राजकीय पुनर्वसन करा, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी, तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग, पुनर्वसन निश्चितच होईल, विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन. दिशाचे वडील सतीश सालियन आज मालवणी पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता. सालियन यांच्या वडिलांनी पोलिसांकडे पुराव्यांची केली होती मागणी, प्रकरणाच्या नव्यानं चौकशीसाठी आता याचिकाही दाखल. हिंसाचारग्रस्त नागपुरातली संचारबंदी 6 दिवसांनी पूर्णपणे मागे, पोलीस बंदोबस्त मात्र कायम. जनजीवन पूर्ववत होऊन लागल्यामुळे आता नागपूरकरांकडून सुद्धा समाधान व्यक्त. ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून 31 मे पर्यंत हटवा, संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवरायांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी, पुतळा उभारणं दुर्दैव असल्याची सुद्धा नाराजी. अशोक चव्हाणांचे मेव्हणं भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत. अजितदादा तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो, पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खतगावकरांकडून शुभेच्छा. दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता, मुंबई महापालिका स्तरावर हालचाली. आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी.